नमस्कार मंडळी. आजकाल मला असं नेहमी एक्सप्रेस वेवरनं जात असताना वाटतं की माणसांनी रेल्वेने जाणं येणं सोडलं की काय. पण तसं कधी कधी म्हणजे खंडाळ्याच्या रस्त्याने जात असताना बाजूनी जोरात सुसाट वेगात जाणारी आपलाच मार्ग क्रमत जाणारी रेल्वे दिसते. पण आता प्रत्येकाकडे 4 व्हीलर आहेत. मग आपल्याला मनातील तेव्हा बाहेर कुठेही जाता येतं. मग कोण जाणार त्या गर्दीमध्ये, कोण जाणार त्या प्लॅटफॉर्मवर. आमच्याबरोबरच्या काही मंडळींनी हा सगळा प्लॅटफॉर्मवरच्या घोटाळ्याचे अनेक किस्से मला सांगितले. प्लॅटफॉर्म शब्द उच्चारला आणि मग माझं मन थोडंसं चाळवलं, भूतकाळात गेलं. मला ना लहानपणापासून रेल्वे गाडी किंवा रेल्वे जेथे येऊन थांबते त्या प्लॅटफॉर्मवर जायची फार हौस होती. कारण आमच्या काळात म्हणजे अगदी अलीकडे 38-40 वर्षापूर्वी एवढी गर्दीने भरलेले प्लॅटफॉर्म नसत. अगदी थोडासा शुकशुकाटही वाटायचा, रिकामपण असायचं. कुठेतरी धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया असं म्हणत मामाच्या गावाला जाताना आपली बॅग, पिशवी, पाण्याचा तांब्या असा जामानिमा घेऊन कुणीतरी मोठ्या माणसांच्या मागे बदकं जशी जात किंवा बदकं आणि बदकाची पिल्लं जात तसं घेऊन जाताना दिसत असे. मे महिन्यातलं फिरायचं ठिकाण हे प्लॅटफॉर्मच असायचं. कारण गावापासून थोडंसं दूर अंतरावर असलेलं हे स्टेशन सगळीकडे कशी नीरव शांतता. मग कधीकधी मावळतीचा सूर्य त्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरून खूप सुंदर दिसायचा. दोन्ही बाजूनी जाणारे 2 रोड आणि त्याला समांतर बांधलेली उतरायची जागा. कोणी उडी मारून, कोणी पळत पळत सिमरनसारखं गाडी पकडणारे, तर कुठे तर या प्लॅटफॉर्मवर तुमचीच ओझी उचलणारे हमाल. हळूच कर्जतसारख्या ठिकाणी मिळणारा वडापाव किंवा काळी गोड मैना, लई गोड मैना असे वाटे विकणारे, काकड्या विकणारे, गार पाण्याच्या बाटल्या घेऊन जाणारे, चहा कॉफी पाजणारी मंडळी आणि त्यांची गडबड आणि त्या गडबडीमध्ये निवांत उभा असलेला हा प्लॅटफॉर्म एखाद्या धीर गंभीर म्हाताऱ्या आजोबांसारखा. लाल, पिवळे, हिरवे लाईट दिसणारे, म्हणजे लाल, हिरवे, पिवळे लाईट दिसत असत. झेंडा दाखवणारे गार्ड आणि जोरात शिट्टी वाजवत धडधड करत निघून जाणारी ट्रेन आणि क्षणात जमलेली गर्दी क्षणामध्ये आपल्यात सामावून घेत पुन्हा त्या प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट. हल्ली प्लॅटफॉर्म हा शब्द वेगळ्याच अंगाने आपल्याला माहिती झाला. डिजिटल सॉफ्टवेअरचा, वेबचा किंवा मग काही वेळा सादरीकरण करण्यासाठी कलावंतांचा किंवा मग राजकीय रंग लावून काहीतरी बोलण्याचा. पण प्लॅटफॉर्म म्हणलं की एक आत्मिक नातं समोर येतं. खरं तर ही मला जन्म आणि मृत्यू याची जागा किंवा स्थानक वाटतं, जेथे माणसं येतात, थांबतात आणि मग परत पुढच्या ट्रेनमध्ये पुढच्या प्रवासाला निघतात. आपण सगळेच जण पृथ्वीच्या प्लॅटफॉर्मवर जन्म घेतो, म्हणजे येतो. आत्मा आपल्याबरोबर सहप्रवासी होऊन असतो, पण आपण देहाला महत्त्व देतो. आणि मग काही काळ विश्राम. पण या विश्रामात विश्रांती नाही बरं का. अव्याहत कार्य करत करत आपली जीवनाची ट्रेन पुढे सरकत जात असते. आणि मग गाडी बुला रही है, सीटी बजा रही है असं सारखं होतं. आणि मग प्लॅटफॉर्म सोडून परत दुसरा प्रवास. किती साधर्म्य आहे ना जीवनाचं आणि या प्लॅटफॉर्मचं एवढं जवळचं नातं आहे. ट्रेन म्हणजे मला तर नियती वाटते. म्हणजे ती सारखी येते, जाते, संधी देते. कधी कधी आपण धावता धावता ती संधी घेतो सुद्धा आणि मग कधी संधी चुकते. आपल्या लक्षाची, आपल्या ध्येयाची गाडी प्लॅटफॉर्मवर असून आपल्याला पकडता येत नाही. मग पुन्हा वाट पाहणं नशिबी येतं. सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं की येथे प्रत्येक जण प्लॅटफॉर्मवर येतो, पण प्रत्येकाला कुठेतरी जायचं असतं. हेच तर आपल्या आयुष्याचं तत्त्वज्ञान आहे. कितीही बाहेर प्लॅटफॉर्मवर गोंधळ गोंगाट असला या संसारासारखा, तरी यातूनच मार्ग काढून आपल्याला आपल्या ध्येयाला गाठायचं आहे. प्लॅटफॉर्मवरची गर्दी, गोंगाट
आपल्या मनात येणाऱ्या विचारांशी आंदोलनं असतात तसाच असतं. पण वेळ आली, संधी आली की मात्र हा गोंगाट सोडून, नाती विसरून सुद्धा आपल्याला जावंच लागतं. म्हणजेच पुन्हा त्या ब्रह्माच्या, परब्रह्माच्या शोधामध्ये शांतीचा शोध घ्यायला आपण बाहेर पडतो. आपण अनेक वेळा पुराणातला किंवा उपनिषदांमधला वर्णन केलेला तत्वज्ञानाचा संवाद किंवा माहिती वाचतो किंवा आपल्याला माहिती आहे, वाचलेलंच असतं असं म्हणायला हरकत नाही की आत्मा हा प्रवासी आहे, शरीर हे साधन आहे. आणि मला असं वाटतं प्लॅटफॉर्म हे आपल्या कर्माचं ठिकाण आहे. कारण कर्म केल्यानंतरच आपल्याला पुढील मार्ग मिळतो. त्यातून जर गाडी चुकली, संधी गेली तर पुनर्जन्म आहेच. मी मगाशी असं म्हणलं की प्लॅटफॉर्म हा एका वयोवृद्धासारखा वाटतो. ते असं म्हणलं त्याचं कारण असं आहे की हा प्लॅटफॉर्म आपल्याला अध्यात्म शिकवतो. सगळ्यांना घाई आहे, घाई करू नका. ट्रेन येणारच आहे जी तुमच्यासाठी नियत आहे. थोडासा धीर, विश्वास आणि समर्पणाची तयारी ठेवा आणि बस. मग त्या पुढच्या गाडीत जेथे तुमचा कर्माचा होल्डॉल तुम्ही जेवढा बांधाल आणि बरोबर व्हाल तो तुम्हाला घेऊन जाता येईल. कारण तुमची जागा आणि तुमचं ठिकाण हे निश्चित केलेलं आहे. असं मी विचार करत असतानाच डोक्यात रेल्वेच्या शिट्टीसारखा जोरदार आवाज आला. अरे आता हा प्लॅटफॉर्म याने ही कात टाकली आहे. सोयीसुविधा, चकचकीतपणा, हे आजोबा आता कॉर्पोरेटचे साहेब वाटायला लागले. चला, हाही बदल आपण स्वीकारायला हवा आणि नवीन संधीबरोबर नवीन ठिकाणी जायची जय्यत तयारी करायला हवी. याच होल्डांमध्ये तुम्हाला तुमचे वस्त्र नाही, वस्त्र बदलून जावं लागतं. होल्डांमध्ये येतं फक्त तुमचं रामनाम. कारण जर पुढं जायचं असेल तर तुमच्या देहाच्या वजनापेक्षा रामनामाचं वजन जास्त हवं, तरच पुन्हा चांगल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला जन्म मिळू शकतो किंवा जाऊन थांबता येतं. फक्त लक्षात एक ठेवायचं, हा प्लॅटफॉर्म आहे, हा तात्पुरता आधार आहे, कायमचा नाही. तेव्हा जर शेवटच्या स्टेशनला जायचं असेल जिथून परतीची ट्रेन नाही, ती आहे मोक्षाचं ठिकाण. आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा त्या प्लॅटफॉर्मवर थांबण्यासाठी तुम्हाला श्रीरामाशिवाय पर्याय नाही. हा मंडळीनो, मी महिना आहे. नवीन प्रवासाच्या खूप शुभेच्छा. काळजी घ्या आणि आनंदात जगा. तोपर्यंत श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ.